आता रात्री मी त्याच्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली का जेव्हा खालून ते पाणी नेणार आहे त्यावेळेला वरती दिसणारं पाणी सुद्धा त्या बोगद्यातून जाईल का काय अशी जी शंका आहे तर ते काही ठिकाणचं उदाहरणं पाहिली तर ते खरं सुद्धा आहे. पण निव्वळ वाळवंट होणार हे सांगत बसण्यापेक्षा आपण त्याच्यावर काय पर्याय काढू शकतो का याही संदर्भात आपण चर्चा करू. काम थांबवू शकता ना साहेब तुम्ही? काम थांबवणं म्हणजे विकास होतो असं तर अर्थ नाहीये. माझ्या इथं बोगद्यानं पाणी नेलंय, आम्ही बोगदेही करून घेतले पण पर्यायी पाण्याच्या व्यवस्था इतरत्र त्याच्या पटीत करून घेतल्या. त्याच्यातूनच काही तुम्ही पर्याय काढणार आहेत का मग आता त्याला पर्यायी पाणी शकत नाही मी अजून त्याच्यावर बारकाईने अभ्यास केलेला नाही पण पाण्याच्या संदर्भात बाकी कुठंतरी जे प्लॅन असेल तो सुद्धा योग्य असेल असं गृहीत धरून पण योग्य अयोग्य तपासून सगळ्या आमदार महोदयांना बसवून त्याचा भर कुठं आपल्याला काढता येते का जेणेकरून ते न्या. पण आम्हाला काय तसं नसेल तर मग आम्हाला हिंगोलीकरांचं हेच म्हणणं आहे की हिंगोलीकर त्यांना विरोध केला पण त्यांच्या विरोधाला झुगारून जे आहे ते काम सुरू झालेलं आहे. हिंगोलीकरांचं म्हणणं आहे आमच्या हक्काचं पाणी आहे मग त्यातला हिस्सा आम्हाला काहीतरी द्या आणि त्यासाठी पर्याय द्या आम्हाला काहीतरी, जसं की त्याचा कालवा काढा. 12 महिने नाही वाहत साहेब, फक्त 4 महिने वाहत. पर्याय आपणही सुचवायचे आहेत का जसं आम्हाला इथून तुम्ही हे पाणी घेऊन जाता त्याच्या बदल्यात आम्हाला इथं बॅरेजेस बांधून देता का, इथं स्टोर टँक करून देता का, असं काहीतरी तर डायरेक्ट मी असं विरोध करणं किंवा जाऊ द्या असं म्हणणं हे बरोबर नाही. मी अतिशय समजून इथं घेतो कशी होणार पण कारण दोन्ही लोकप्रतिनिधी तिन्ही जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी आहेत ते म्हणतात की चर्चा करू आम्ही म्हणजे मी स्वतः पुढाकार घेऊन आणि त्याची बैठक घेतो कारण पाण्याच्याच भागातला मी आहे अशाच अडचणीच्या भागातला मी आहे त्याच्यामुळे मला तिथलं निथलं मग साम्य जवळपास सारखं वाटतं का पाणी जाताना जातं जवळून जातं त्याला जर मिळत नसेल जसं आपण म्हणतो पाणी उशाला आणि कोरड घशाला असा प्रकार ह्या जनतेचा होऊ नये या दृष्टीने आम्ही बसतो आणि त्याच्यावर पर्याय काढतो. या अधिवेशन काळातच मंत्री महोदयांसोबत आपल्या विभागाचे 2 मंत्री आहेत किंवा सीएम साहेब आहेत त्यांच्यासोबत बसून आधी तर सीएम साहेबांबरोबर बसण्याऐवजी आधी जलसंपदा मंत्र्यांबरोबर बसून आणि मग पुढे जाऊ. याला लागूनच माझा एक प्रश्न आहे. गेल्या अनेक वर्षापासून डाव्या कालव्याची मागणी सातत्यानं होते. प्रस्तावाधीन प्रकल्प आहे. गेली अनेक दशकं याच्यावरती फक्त भाषण होतात आणि राजकारण पेटतंय आणि राजकारण शिजवलं जातं. कधी मार्गी कधी लागणार जनता विचारते. तो त्याच दिवसाच्या याच्यात असलेले छोटे मोठे कारण मी आतापर्यंत त्याच्यामुळे सुजलाम साहेब मी काय म्हणतो याच्याही लागून काही छोटे मोठे असतील. आता रात्री मला एक ठिकाणी एक ट्रायबल बेल्ट मध्ये कुठंतरी एक साठवण तलाव आहे त्याचाही उल्लेख केला. मग असे आमदार महोदयांकडे जे काही बऱ्याच दिवसाचे प्रलंबित जे काही प्रकल्प असतील आणि पुन्हा नव्याने घ्यायचे असतील तर आता सध्याचं धोरण तसं गव्हर्नमेंटचं सुद्धा का शेतीला पाणी प्यायला पाणी ह्या गोष्टीला प्रायोरिटी आहे. त्याच्यामुळे त्याच्यात थोडासा अभ्यासून आणि तो कॅनलचा प्रश्न त्याच्यात कसा इन्क्लूड करता येईल त्या दृष्टीने प्रयत्न करू. साहेब एक प्रश्न मग आता मी जे काही सांगितलं आपण ह्या अधिवेशनच्या काळात एक बैठक घेऊ सिंचनाच्या प्रश्नावरच तो विषय येईल त्याच्यावर बारीक सारीक ज्या असतील मोठ्या ज्या असतील ते प्रश्नावर चर्चा करून सरकारला जेणेकरून ह्या विभागाला पाणी कसं मिळेल याच्या बाबतीत चर्चा करू. सर पाण्यासाठी लॉ अँड ऑर्डरचा विषय होतो सोशल मीडियावरती ठीक आहे ना पण त्याला बसून जर चर्चा केल्या तर त्याला पर्याय निघू शकतात असं मला वाटतं. चर्चेसाठी आज काही ठरवलं जाणार का कधीपर्यंत बसायचं वगैरे? अधिवेशनच्या काळात बसतो निश्चित शब्द देतो तुम्हाला कळव.